नमस्कार, मी दत्तावंत. आज आपण किसान प्रदर्शनीमध्ये गरुडा एरोस्पेस जे ड्रोनची कंपनी आहे त्यांच्या स्टॉलमध्ये आलेलो आहे. तर मी तुम्हाला जे कृषी विभागाच्या किंवा CMAGB जी स्कीम आहे ड्रोनची याबद्दल तुमची माहिती सांगतो आहे. तर कृषी विभागामध्ये बघा आता सध्या 3 स्कीममधून आपण ड्रोन घेऊ शकतो. ज्यांचं वैयक्तिक सिलेक्शन झालेलं आहे त्यांना 40% किंवा 50% अनुदानावर सध्या ड्रोन घेता येणारे MHDPTमध्ये ज्यांचे सिलेक्शन झालेले त्यांना, आणि म्हणजे 40% ज्यांना 2 हेक्टरपेक्षा जास्त जमिनी त्यांना 40% अनुदान आहे, आणि 2 हेक्टरपेक्षा कमी जमिनी त्यांना वैयक्तिकमध्ये 50% अनुदान आहे. आणि कस्टमायझिंग सेंटर म्हणजे यंत्र अवजारे बँकेमार्फत जर समजा त्यांना ड्रोन घ्यायचा असेल तर त्या ड्रोनसाठी त्यांना सरसकट 40% अनुदान आहे. ज्या लोकांनी जास्त रक्कम भरली होती त्याच्यामध्ये आपल्या MHDPमध्ये कस्टमायझिंग सेंटरसाठी त्यांना ते 1 ट्रॅक्टर 3 अवजार त्यासोबत ड्रोन पण घेता येणार आहे. तर त्यांना 40% अनुदान मिळणार आहे. त्याच्यात जर BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जर असेल, त्यांच्या नावाने निवड झाली तर त्यांना 50% म्हणजे 5 लाख सबसिडी मिळणार आहे. आणि तसंच कृषी समृद्धी योजना जे नवा GR आलेला आहे आता सध्या, त्याच्यामध्ये ज्यांचे गट आहेत, मग ते आत्महत्या गट असो, शेतकरी उत्पादक कंपनी असो किंवा बचत गट असो, त्यांचं जर सिलेक्शन झालं त्यांच्यामध्ये जर एक असा सदस्य BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणजे विद्यापीठातली कोणती डिग्री असणारा जर एक विद्यार्थी किंवा उमेदवार असेल सदस्य, तर त्यांना 80% सबसिडी म्हणजे 8 लाख सबसिडी मिळणार आहे. तर त्याची पण आपण सगळी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. त्याची अर्ज करणे, त्याचं AIF अंतर्गत लोन करणे, त्याला 6% व्याजदराने 90% रक्कम लोन होतं, आणि याला 40% 50% अनुदान मिळतं. नंतर आपलं कृषी समृद्धी योजनेतून 80% अनुदान झालेलं आहे आता. आणि बघा, अजून ज्यांचं निवड नाही झाली, ज्यांना डायरेक्टली ड्रोन घ्यायचा, त्यांना CMAGB म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जो आहे जिल्हा उद्योग केंद्राचा, त्यांच्यामार्फत ड्रोन अधिक त्यांना हे आपलं कॅरियर व्हेकल असं 20 लाखाचा जर प्रोजेक्ट केला त्यांनी, तर त्याला 35% म्हणजे 7 लाख सबसिडी आहे. आणि 2 लाख जवळचे 10% जवळचे लावायचे 18 लाख लोन होणार, 7 लाख सबसिडी. पुढचं जे इन्स्टॉलमेंट राहणार ते फक्त 11 लाखावर राहणार. आणि पूर्ण जे रक्कम आहे 18 लाख, सुरुवातीला आपल्याला 9% व्याजदराने AIF म्हणजे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधून वेगळ्या 55 बँकेमधून लोन करता येणार आहे. आणि त्याला प्रत्येक हप्ता भरल्यानंतर आपल्याला 3% व्याज सवलत म्हणजे 9%ले 3% केल्यानंतर फक्त 6% व्याज राहणार आहे. व्याज भरायचं आहे आपण फक्त. आणि त्याला 1% गव्हर्नमेंटची क्रेडिट गॅरंटी आहे, त्याची फी पण गव्हर्नमेंट भरतं. एवढा छान योजना उपलब्ध आहेत बघा. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल, AIFमधून लोन करायचं असेल, तरी मला संपर्क करा. माझं नाव दत्ता वानखेडे, मी सहाय्यक कृषी अधिकारी राजगुरुनगर खेडला आहे, तालुका कृषी अधिकारी राजगुरुनगर खेड. माझा नंबर मोबाईल नंबर बघा 90 96 83 35 53, आणि दुसरा मोबाईल नंबर 98 22 98 63 16 आहे. कधी कॉल करा, आपण तुम्हाला सहकार्य करू. आणि हे जे गरुडा जे आहे, जे त्याचं आयुक्तालयात नोंद असलेली कंपनी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळण्यासाठी काही अडचण नाही होणार. बाकी पण कंपनीचे ज्यांची नोंद झालेली आहे ते पण तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही. पण त्याच्यामध्ये आज आम्ही या स्टॉलवर आले त्याबद्दल, त्यामुळे या गरुडाचं सध्या तुम्हाला सांगतो आहे. नमस्कार, थँक्यू.